सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ। स्वामी मे लाईफ शीतल या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते। तर आपल्याकडे बघा कुंचन अगदी होलसेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि क्वालिटी आहे बरं का आपल्याकडल्या कुंचनना। कारण आताचे जे कुंचन आहेत ते खूप सुंदर क्वालिटीचे आहेत, मोठ्या साईज मध्ये आहेत आणि अगदी भरीव आहेत। ते बघू शकता प्युअर ब्रास म्हणजे प्युअर पितळेमध्ये तुम्हाला हा कुंचन मिळणार आहे। तुम्ही बघू शकता भगवान विष्णूंची प्रतिमा आहे, त्याचबरोबर बघा शंखचक्र नाम, 1 रुपये लक्ष्मी माता आणि स्वामी मूर्ती आर्ट मॅन्युफॅक्चरिंग करत असल्यामुळे तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये हा स्वस्त तुमच्या बजेटमध्ये धनलक्ष्मी कुंचन मिळणार आहे होलसेल मध्ये। त्यात बघू शकता ही जी पूजा सामग्री आहे ही तुम्ही वेगळी घ्यायची आहे, कुंचनची प्राइस वेगळी असेल। चांदीची रत्न जसे की बघा श्रीफळ आहे, उधळायचं फूल आहे, हळकुंड आहे, जास्वंद आहे, पारिजातक आहे, अक्षदा, लवंग, मोती, कमळाचं फूल आहे, पिवळ्या लाल हिरव्या बांगड्या, कवड्या, गोमती चक्र आणि ब्राऊन कलरच्या कवड्या, तर आणि पंचरत्न हे सगळे रत्न आणि गुंजा हे सगळे रत्न वेगळे आणि कुंचन सेवेचा कुंचन हा वेगळा येणार आहे तुम्हाला। त्यासोबत बघा आपल्याकडे अष्टलक्ष्मी दिवा अगदी छोट्या साईजच्या दिव्याच्या किमतीमध्ये तुम्हाला मोठ्या साईजचा दिवा 7.5 इंचाचा मिळणार आहे। कारण मॅन्युफॅक्चरिंग आपण चालू केल्यामुळे सगळ्याच्या किमती अगदी तुमच्या बजेटमध्ये आलेल्या आहेत आणि प्रत्येकाला घ्यायला परवडेल अशा किमतीमध्ये बघा अष्टलक्ष्मी दिवा आपण उपलब्ध म्हणजे बनवून घेतलेला आहे। तर ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे। फिनिशिंग बघू शकता दोन्ही साईडला बघा सुंदर असे मोर आहेत आणि फिनिशिंग बघा खूप सुंदर आहे बरं का। ज्या ताईंना हवा बुकिंग चालू आहे, त्याचबरोबर काम चालू आहे अष्टलक्ष्मी दिव्याचं, तुम्ही सुद्धा लवकरात लवकर बुकिंग करा। त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडला बघा रोज धूपस्टिक, ही धूपस्टिक म्हणजे गुलाबाची आहे, माता लक्ष्मीला प्रिय असणार, ही सुद्धा अवेलेबल आहे कारण माता लक्ष्मी सेवेसाठी तुम्ही लावू शकता। त्यात बघू शकता मोगऱ्याचा धूपकोन जो की मी आता लावलाय बघा स्वामींसमोर आई साहेबांसमोर, तर हा मोगऱ्याचा धूपकोन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे, गुलाबाचा आहे। त्यात बघू शकता सेवेसाठी जेव्हा हे बघा मिश्रण बनवतो आपण त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही गुलाबजल तुम्हाला घालायचं आहे, गंगाजल सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे मिश्रण तयार करायचं आहे। त्याच बघू शकता अत्तर, आपल्याकडलं ओरिजिनल अत्तर जे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी दिव्यामध्ये सोडण्यासाठी किंवा माता लक्ष्मीची सेवा झाल्यानंतर कुंचनवरती फुलाला लावून ठेवायचं आहे। माता लक्ष्मी गुलाबामुळे आकर्षित होते हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। तर हे सुद्धा गुलाबात तर आपल्याला उपलब्ध आहे। ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे। तर आज विधिवत बघा कुंचन आपल्याकडे जवळपास बघा 20,000 क्वांटिटीमध्ये कुंचन उपलब्ध आहे। तर जेवढे याच्यावरती बसतील तेवढ्यांची विधिवत पूजा सामुदायिक होणार आहे आणि कुंचन भरपूर स्टॉकमध्ये आहेत बरं का। ज्या ताईंना आपल्याकडून धनलक्ष्मी कुंचन हवे आहेत तर त्यांनी नक्की ऑर्डर करा। क्वालिटी उत्तम आहे आणि सगळ्यांची विधिवत पूजा करून कुंचन सेवेचे खूप सगळे चांगले रिझल्ट सुद्धा बऱ्याचशाच ताईंना आहेत, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। कुंचन सेवा म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्ती सेवा आणि त्याचबरोबर तुमचे अडकलेले पैसे, कर्जमुक्ती आणि कसे अजून एक गोष्ट आहे की बऱ्याचदा काय होतं आपण कष्ट करतो पण कष्टाला यश देण्याचं काम ही माता लक्ष्मीची सेवा करते। किंवा तुमचं आरोग्य सतत खराब असतं किंवा सतत तुमच्या शारीरिक काही ना काही प्रॉब्लेम असतात, तर अशा वेळेस सुद्धा कुंचन सेवा खूप प्रभावी आहे। कारण ह्याच्यामध्ये जे तांदूळ आहेत ते आपण मंत्र उपचार म्हणून माता लक्ष्मीचे सिद्ध झालेले असतात आणि त्या तांदळाचा आपल्याला भात करायचा आहे, घरामध्ये नैवेद्य म्हणून ग्रहण करायचं आहे। म्हणजे एका सेवेने तुमचे असंख्य प्रॉब्लेम, असंख्य दुःख दूर होणार आहे, दारिद्र्य दूर होणार आहे। त्यासोबत ही माता लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा आहे। तर आपल्या चॅनलवरती आपण दाखवली, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा धनलक्ष्मी कुंचन सेवा ही आपल्या चॅनलवर तुम्ही बघितली, आपल्या चॅनलवरती ती मिळते। आज कॉपी जरी 1000 लोक करत असतील तर जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनलच असतं नेहमी। कारण कसं असतं स्वतःचं अस्तित्व असायला पाहिजे काही ना काहीतरी, कारण स्वतःचे काहीतरी स्व अनुभवातल्या सेवा असाव्या जेणेकरून त्याचा अनुभव किंवा त्याचे रिझल्ट दुसऱ्याला सुद्धा मिळावे। त्यामुळे बघा ही कुंचन सेवेसाठी बघा मी राऊंड शेपच्या, तर आपल्याकडे राऊंड शेपमध्ये समय आहे तुम्हाला तर माहिती आहे राऊंड शेपमध्ये, तर ही ऑर्डरची आहे बरं का नीलमताईंची। तर मी ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावलाय कारण तेलाचा लावल्यानंतर कुरिअर करायचंय ताईंना, त्यामुळे बघा मी तुपाचा दिवा हे राऊंड शेप समयमध्ये लावलेला आहे। तर या बघा जोडी आहे राऊंड शेप समयची, त्यामुळे तुपाची पंती लावली, ह्याला स्क्रू सुद्धा आहे बरं का घालण्यासाठी, पण कसं आहे पूजा करून ताईंची इच्छा होती द्यायची त्यामुळे मी तुपाच्या पंत्या आणि हो कुंचन सेवा करताय 2.5 ते 3 तास चालणारा शुद्ध प्युअर गायची तुपाचा दिवा एक तरी नक्की लावा, सकाळी आणि संध्याकाळी एक। ज्या शुक्रवारी करणार तर कुंचन सेवा करता सकाळ संध्याकाळी एक, कारण तुपाच्या दिव्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते। असे भरपूरसे चांगले अनुभव आणि रिझल्ट बऱ्याचशाच ताईंना आहेत बरं का।
1 तास 10 मिनिटं चालणाऱ्या बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा असतो, तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लावू शकता। तर बघा शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आहेत हे, हा बरोबर 1 तास चालतो हा दिवा। आणि त्याच्यामध्ये बघा छोट्या साईजचा सुद्धा आहे, बरोबर 30 वातींचा डब्बा अर्धा तास चालणारा। तर शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे डब्बे सुद्धा तुम्ही आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये घेऊ शकता। तर आता बघा वेळ न वाया घालवता आपण कुंचन सेवेला सुरुवात करूया। आणि कुंचन भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये अगदी होलसेलमध्ये फक्त 750 रुपये तुम्हाला कुंचन मिळणार आहे। आणि बाकीच्या रत्नांची जी प्राइस आहे ती वेगळी असेल तर तुम्हाला चांदी घेणं शक्य आहे तर घ्या, कारण कसं असतं आपल्या स्वतःसाठी आपण दागिना करतोच ना, 1 तोळा असेल 2 तोळा असेल, मग देवाच्या पूजेसाठी बऱ्याचशाच लोकांचा समज आहे की देवाला थोडी चांदी हवी असते, देवाला काहीच नकोय, देवाने मात्र आम्हाला भरभरून द्यावं, घर द्यावं, बंगला द्यावा, पैसा द्यावा, गाडी द्यावी, सगळं देवाने द्यावं, पण आम्ही देवासाठी काही करणार नाही, अशा वृत्तीचे सुद्धा भरपूर लोक समाजामध्ये असतात। पण प्रत्येकाची एक इच्छा असते बरं का, तुमची परिस्थितीच नसेल तर तुम्ही फक्त कवड्या, गोमती चक्र, पंचरत्न, एक चांदीचा शिक्का, त्याचबरोबर बघू शकता गुंजा, बांगड्या आणि एक कमळाचं फुल सुद्धा चांदीचं घेऊ शकता। पण जर आपले कसं असतं, ही चांदी म्हणजे ह्याचं महत्व कसं आहे, चांदी ही आपल्या घरामधली जी काही वास्तू आहे ती शुद्ध करते, आपल्या घरामधलं वातावरण चांगलं करते, ऑक्साईड करण्याचं काम करते। आणि चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि ही चांदी काही वाया जाणार नाही, तुमच्या कपाटामध्ये कायमस्वरूपी राहील, कारण ही सिद्ध झालेली चांदी धनाकडे धन खेचलं जातं। त्यामुळे चांदीचे रत्न जर आपल्या कपाटात आपण ठेवतोय विधिवत पूजा करून तर ह्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट तर मिळणारच आहेत। आणि धनलक्ष्मी कुंचन सेवेचा बऱ्याचशा त्यांना खूप चांगले अनुभव आहेत। कोणाचं ऍडमिशन झालं 1 रुपया न खर्च करता, कोणाचं घराचं स्वप्न पूर्ण झालं, कोणाचं लोन थोडंफार होतं ते थोडंसं कमी झालंय, त्याचबरोबर कोणाचे व्यवसाय चालत नव्हते ते व्यवसाय चालू लागलेत, बऱ्याचशाच ताईंचे बघा अडकलेले पैसे होते ते मिळाले। धनलक्ष्मी कुंचन सेवेचे बघा अनुभवाचे व्हिडिओ आहेत बरं का, तुम्ही नक्की बघा, कारण आपली सेवा ही प्रत्येक सेवा ही अनुभवातली असते। आणि कसं असतं अनुभव तुम्हाला सुद्धा आला पाहिजे, अनुभव येण्यापेक्षा तुमचं मन सेवा करताना पॉझिटिव्ह सकारात्मक असायला पाहिजे तरच या सेवेचा अनुभव येतो। कारण कसं असतं तुमच्या मनाची शुद्धी, मनाची पवित्रता आणि मनाची एकाग्रता ह्या सेवेसाठी खूप महत्वाची असते। तर असा धनलक्ष्मी कुंचन सेवा तुम्ही आमच्या शॉपला व्हिजिट करून सुद्धा खरेदी करू शकता किंवा अगदी ऑनलाईन सुद्धा तुम्हाला घरपोच मिळेल कुरिअरच्या माध्यमातून। तर हे बघा हे मोठे एक ताट घेतलेलं आहे जे की आपल्याकडे जाळीचं ताट उपलब्ध आहे, ह्या ताटामध्ये बघा मी कुंचन सेवा करणार आहे। तर कुंचन सेवेसाठी काय काय रत्न लागतात तर ह्याचा व्हिडिओ मी केलाय, हे बघा श्रीफळ आहे, गुंजा आहेत, पंचरत्न आहे, तर बघू शकता हे कुदळाचं फूल आहे, मोती आहे, त्याचबरोबर बघू शकता हे कमळाचं सुंदर असं फूल आहे आपल्याकडे हे हळकुंड आहे चांदीचं, पारिजातकचं फूल आहे, जास्वंदाचं फूल आहे, त्याच बघू शकता कवड्या, गोमती चक्र आणि बघा चांदीच्या अक्षदा, ही अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे। तर ही कुंचन सेवा जी आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला पोवळा सुद्धा लागतो, तर ही पूजेची रत्न आहेत, तुम्हाला सेवा कशी करावी ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। त्याचबरोबर सेवेची तुम्हाला उत्तर पूजा कशी करावी ह्याचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तो नक्की बघा आणि उत्तर पूजा तशीच करा। आणि तांदळाचं काय करावं म्हणजे अगदी डिटेल्समध्ये मी व्हिडिओ त्याच्यावरती केलेला आहे, तुम्ही नक्की बघा। तर चला वेळ न वाया घालवता आपण सुद्धा कुंचन सेवेला सुरुवात करूया। आणि आज वार मंगळवार आहे आणि माता लक्ष्मीची बघा कृपेने आपल्याला आज कमळाची सुंदर अशी कुंचन सेवेसाठी फुलं मिळाली आहेत। कमळ हे माता लक्ष्मीला प्रिय आहे बरं का, आणि कमळाच्या फुलामध्ये माता लक्ष्मी विराजमान आहे, त्यांचा वास आहे आणि त्यांचं सिम्बॉल म्हणजे त्यांना प्रिय असणारा कमळाचा फुल आपल्याला आहे। कमळाचा दिवा सुद्धा मिळेल, तो सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर ज्याच्या ताईंना पूजा साहित्य हवं आहे दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। सगळ्यात मोठ्या साईजचा अष्टलक्ष्मी दिवा, छोट्या साईजच्या दिव्याच्या प्राइस मध्ये तुम्हाला आता मोठा दिवा मिळणार आहे अगदी होलसेलमध्ये। आणि फिनिशिंग बघा, क्वालिटी बघा, दोन्ही साईडला बघा सुंदर असे मोर आहेत। ज्या ताईंना हा अष्टलक्ष्मी दिवा हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर बुकिंग करा। चांदीचा शिक्का सुद्धा बघा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागतो, गणपतीचं पाठीमागं श्री आणि पुढे बघा धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मी माता कमळावरती विराजमान आहे, असा शिक्का आपल्या कपाटामध्ये कॅश बॉक्समध्ये तुम्हाला ठेवायचा आहे। आणि सगळी रत्न सेवा झाल्यानंतर एका पोटलीमध्ये ठेवायचं आहे पिवळ्या कलरच्या, तर ती पोटली सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। कारण पिवळा कलरच का असावा, लाल का नाही, कारण कसं असतं माहितीये का लाल पण चालतो पण पिवळा कलर हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे। पिवळ्या कलरमुळे आपली कामं बघा लवकर होतात आणि सकारात्मकतेचं प्रतीक असल्यामुळं पिवळ्या कलरचा कपडा, पिवळी पोटली किंवा पिवळी साडी ही पूजेमध्ये घातलेली शुभ मानलं जातं। तर ही पोटली सुद्धा ह्याच्यामध्ये सगळी चांदीची रत्न तुम्हाला पूजेच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ठेवायची आहेत। तर बघा ह्याच्यामध्ये मी हळद आणि अष्टगंध घेतलेला आहे। तर ह्याचं मिश्रण कसं बनवावं बऱ्याचशाच ताई विचारतात, तर ह्याच्यामध्ये बघू शकता मी गुलाबजल टाकते, कारण कसं असतं देवी देवतांना सुगंधी गंध किंवा अत्तर लावल्याने देवी देवतांना म्हणजे ते प्रसन्न होतं आणि आपल्यालाही छान वाटतं। तर ह्याच्यामध्ये बघा मी गुलाबाचं बघा आपल्याला गुलाब पाणी मिळतं ते टाकलेलं आहे।
तर बघू शकता आपल्याकडलं हे गंगाजल आहे, म्हणजे ऋषिकेशवरून आणलेले हे गंगाजल आहे, पवित्र गंगाजल. देवांच्या अभिषेकसाठी किंवा आपल्याला असं हळदीचं लेंपण वगैरे दरवाजाला करायचं असेल तेव्हा असं तुम्ही घालू शकता. तर हे पवित्र जल आणि हे गुलाबजल सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर बघा, लक्ष्मीची सेवा करताना सहस्त्र कमळदल नक्की काढा आणि सहस्त्र कमळदल रांगोळी पण सहस्त्र कमळदल रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे आपल्याला, कारण माता लक्ष्मीला प्रिय हे सहस्त्र कमळदल आहे. त्यामुळे रांगोळी शुभ मानलं जाते बरं का, कारण त्याच्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा वास असतो. त्याच्यावरती हळदी कुंकू सुद्धा आपल्याला व्हायचं आहे. जे आता मी गुलाब वगैरे मिक्स केलं त्याच्याच एक टीका लावलेला आहे मी. हे बघा, ह्याच्यावरती आपल्याला ताट ठेवायचं आहे किंवा अगदी तुम्ही डायरेक्ट कुंचन सुद्धा ह्याच्यावरती ठेवू शकता, पण मी ताट ठेवणार आहे कारण त्याच्यामध्ये बाकीचे रत्न पण मला ठेवायचे आहेत. आणि जाळीचं ताट मकर संक्रांतीमध्ये खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये जाळीच्या ताटाचं आपल्या बुकिंग झालेलं आहे, कारण पूजेसाठी सगळी पूजा सामग्री वगैरे त्याच्यामध्ये ठेवता येते. देवी देवतांची ओटी सुद्धा भरता येते. तर हे सहस्त्र कमळदल आहे. तर हे बघा, आपल्याकडले कुंचन सेवेची सामग्री मिक्स बांगड्या आहेत 33, कारण 11 घेतल्या, हिरव्या पिवळ्या लाल, आणि नसतील तर हिरव्या फक्त चालतात, पिवळ्या पण चालतात आणि लाल पण चालतात. तर बघू शकता पंचरत्न, ब्राऊन कवरच्या कवड्या, पिवळ्या कवड्या, गोमती चक्र, गुंज, श्रीफळ, मोती, त्यासोबत बघा पवळा, चांदीचा शिक्का, हळकुंड, हे सगळे रत्न जे आहेत ते चांदीचे रत्न आपल्याकडनं हवे त्यांनी मेसेज करा. ज्या ताईंना पूजा साहित्य घ्यायचं आहे त्यांनी नक्की मेसेज करा. तर ही जी ऑर्डर आहे ही आता मी जी पूजा करते ती ताईंची आहे बरं का. त्यांचं नाव आहे श्रुतीताई. तर त्या आहेत, त्या मुंबईवरून आहेत. त्यांचं नाला सोपारा एक सिटी आहे मुंबईमध्ये, तर तिथून आहेत. तर त्यांची पूजेची मूर्ती पण आहे, माता लक्ष्मीची पावलं पण आहेत आणि कुंचन सुद्धा आहे. तर योग आलाय. तर बघा, त्यांनी जाळीचं ताट सुद्धा आपल्याकडे घेतलेलं आहे, तुम्ही सुद्धा बघू शकता. 11 नंबरचं जाळीचं ताट आहे. ह्याच्यामध्ये बघा अगदी संक्रांतीत तुम्ही हळदी कुंकू व्यवसायाला वगैरे जाऊ शकता. खूप सुंदर क्वालिटीची आपल्याकडं ही डिश आहे. तर ह्याला सुद्धा बघा अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, कारण सहस्त्र कमळदलवरती मी डिश ठेवलेली आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करत करत बघा ह्याच्यावरती पैशाचं सहस्त्रदल सुद्धा काढू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही असं गंध लावून सुद्धा सेवा करू शकता. कारण सहस्त्र कमळदल पैशाचं किंवा रांगोळीचं दोन्हीपैकी एकाचं काढलं तरी चालतं. तर आपण बघा पैशाचं सहस्त्र कमळदल काढलेलं आहे, त्यामुळं रांगोळीचं काढलेलं आहे, त्यामुळे पैशाची गरज नाही काढण्याची. दोन्हीपैकी एकच सहस्त्रदल काढा, एक तर रांगोळीचं काढा किंवा पैशाचं काढा. तरी माता लक्ष्मीची बघा मूर्ती घेतली ताईंनी, मार्बलमध्ये आहे, गोल्ड प्लेटेड, खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का ही मूर्तीची, तुम्ही बघू शकता. ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे. तर आज ह्यांची विधिवत पूजा करूया आपण माता लक्ष्मीची. या ताटामध्ये ताई अशी ठेवून पूजा करणार आहे. तर माता लक्ष्मीला बघा अगदी तुम्ही फुलाचं वगैरे सुद्धा आसन देऊ शकता बरं का, कारण कसं आहे ह्याच्यामध्ये कपडा वगैरे सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा अगदी फुलं. आता आपण बघा पाकळ्या टाकतोय त्यांच्या खाली असं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. तर माता लक्ष्मीचं बघा आपण आसन केलेलं आहे फुलांचं. आता माता लक्ष्मीला आपण हळदी कुंकू सुद्धा वाहिलं. त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला आपण एक अत्तर लावूया आणि गुलाबाचं. तर बघा आपल्याकडे हे गुलाबाचं अत्तर आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, कारण मूर्तीला कोणते अत्तर लावू नका, कारण हा कोणताही धातू नाहीये, कारण डाग पडतात अत्तरचे, त्यामुळे फुलाला लावायचं. तर बरेच जण असं म्हणतात की ताई ओरिजिनल फुलाचा सुगंध चांगला असतो, तुम्ही अत्तर हे मूर्तीला लावा, कारण नाही लावायचं, डाग पडतात. कारण हे मटेरियल ह्याच्यावरती बघा कोटिंग आहे, सोन्याचं गोल्ड कोटिंग आहे, मार्बलची मूर्ती आहे आणि किती रेखीव आहे बघा. डोळे बोळे तुम्ही बघू शकता, डोळे किती सुंदर आहेत बरं काही साहेबांचे, आणि खूप सुंदर मूर्ती आहे बरं का. आणि मेन म्हणजे बघा ही कमळ आसनावरती विराजमान आहे, कमळ आसन आहे, हातामध्ये 2 कमळाची फुलं आहेत. सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची ही मूर्ती आपल्याकडं उपलब्ध आहे. तर हे बघा पावलं सुद्धा घेतलेले आहेत ताईंनी माता लक्ष्मीसाठी. तर ही पावलं जी आहेत ती मार्बलची आहेत बरं का, ह्याच्यावरती कोटिंग आहे ते गोल्ड आणि सिल्वर 2 टोन मध्ये आहे. तर सुंदर अशी पावलं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत बरं का लक्ष्मीची. तर तुम्ही लक्ष्मीची पावलं अगदी लक्ष्मीच्या समोर ठेवू शकता, शुक्रवारच्या दिवशी पूजा करू शकता आणि तुम्ही लक्ष्मीची पावलं तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता. तर हे बघा सुंदर अशी लक्ष्मीची पावलं, किती छान वाटतंय बघा पूजा करताना सुद्धा, म्हणजे लक्ष्मी आणि समोर पावलं असं म्हणजे प्रसन्न वाटतं अगदी. ह्याच्यावरती बघा
लक्ष्मीचे सगळे शुभचिन्ह आणि सगळे शुभचिन्हाचे सिंबॉल आहेत. तर असे लक्ष्मीचे आपल्याकडे पावलं सुद्धा उपलब्ध आहेत. आणि ज्या ताईंना हवी लक्ष्मी आणि लक्ष्मीसोबत पावलं त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तरी कुंचन सेवा भव्य दिव्य आपली चालली आहे ताईंची. कारण कसं आहे की त्यांची एक इच्छा होती की ताई आजचा व्हिडिओ करणार असेल. कारण कसं असतं जर मंगळवार असेल किंवा कुंचन सेवा करत असेल तर ज्या ताईंची ऑर्डर पहिल्यांदा माझ्या हातामध्ये येते त्यांची मी नक्की विधिवत पूजा करते. कारण इनवॉइस बिल आपलं तयार झालेलं असतं. तर बघा ह्या समय सुद्धा खूप छान आहेत बरं का राऊंड शेपच्या. तर ह्या 2 लावलेल्या आहेत. त्याच्यामध्ये चांदीचे निरांजन सुद्धा लावूया. चांदीच्या निरांजनमध्ये तुपाचा दिवा तुम्ही नक्की लावा. त्याच बघू शकता ताईने आपल्याकडे एक तुपाची पंती लावण्यासाठी दिवा लावण्यासाठी एक निरांजन चांदीचं म्हणजे खास लक्ष्मीच्या सेवेसाठी कुंचन सेवेसाठी त्यांनी एक चांदीचं एक सिंगल निरांजन घेतलेलं आहे. तुम्ही जोडी सुद्धा घेऊ शकता. क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ही निरांजनची. आणि ही निरांजनची जोडी सुद्धा ताईने घेतलेली आहे. क्वालिटी उत्तम आहे आणि खरंच खूप छान आहे बरं का. ह्याला सुद्धा आपण हळदी कुंकू अलंकरित केलेला आहे. आता हा सुद्धा आपण चांदीचा दिवा लावूया. आणि बघा तुम्हाला तुपाच्या दिव्याचे डाग दिसतील बरं का ताईंनो. कारण तुम्ही विधिवत पूजा करून मागता आणि इच्छा असते की नव्यासारखा ताई दिसला पाहिजे. का आता सेवा केलाय मी ह्याच्यावरती पूजा केली त्यामुळे ह्याला तुम्हाला तूप वगैरे दिसेल. कारण तुपाचा 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा 18 ग्रॅमचा चांदीचा दिवा आहे तुम्ही बघू शकता. तर हा सुद्धा आपण एक सेवेसाठी लावूया ताईंचा 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा. शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा जो की 1 तास 10 मिनिटं चालतोय बघू शकता. क्वालिटी बघा अगदी पेड्यासारखा दिवा आहे बरं का. तर आपण हा एक लावूया आणि कुंचन सेवेला सुरुवात करूया. 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा. तर तुम्ही सुद्धा हा तुपाचा डब्बा आणि हा चांदीचे निरांजन लक्ष्मीच्या सेवेसाठी नक्की घेऊ शकता. तर आता बघा आपली विधिवत पूजा आपण दिव्याची केलेली आहे. एखादं फुल ठेवूया आपण दिव्याला आणि कुंचन सेवेला सुरुवात करूया. तर आता कुंचन सेवा बघा आपण ताटामध्ये करणार आहे. तर कुंचन ह्या साईडला ठेवूया. कारण हा माता लक्ष्मीची पावलं मध्ये आपण ठेवल्यामुळे कुंचन मध्ये ठेवायचं नाही. साईडला कुंचन ठेवला तरी चालतो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर बघा आपल्याकडला हा धनलक्ष्मी कुंचन आहे. तर आधी विधिवत ह्या कुंचनची सेवा करूया आपण. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत ही सेवा आपल्याला करायची आहे कुंचन सेवा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आपल्याला प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू मिळतं बरं का. कारण ओरिजिनल कुंकू आहे. डाग पडत नाही. कोणतंही केमिकल ह्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे तुम्ही आपल्याला हळदीचं कुंकू सुद्धा नक्की ऑर्डर करा. हळद सुद्धा आपल्याकडं ओरिजिनल मिळते. तर बघू शकता किती सुंदर. ज्या ताई फक्त हळद लावतात बरं का कुंचनला मी असे भरपूरसे रिव्ह्यू बघितलेत. कारण बऱ्याचशाच ताई ज्या आहेत त्या कुंचन सेवेला कुंकू लावत नाहीत असं बघितलंय. अष्टगंध किंवा हळद लावतात. तर कुंचन सेवेला बघा करंगळी शेजारच्या बोटांनी नक्की तुम्ही हळदी कुंकू लावू शकता. तर बघा असा हा कुंचन आपण अलंकरित केलेला आहे. क्वालिटी बघा कुंचनची आणि किती सुंदर आहे. फिनिशिंग बघू शकता. आणि अगदी तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये म्हणजे एवढ्या कमी किमतीत तुम्हाला कुंचन एवढा भारी कुठंच मिळणार नाही. कारण अमेझॉन मिशोवरती भरपूरसे कुंचन बऱ्याचशा ताईंनी घेतले. काही ताईंनी कोणाकोणाकडे घेतले आपले कॉपी करणाऱ्या लोकांकडे. पण त्यांनी पुन्हा आपल्याकडेच कुंचन घेतला. कारण आपला कुंचन मनामध्ये भरण्यासारखा पण आहे आणि सेवा ती तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळालं पाहिजे. उगाच नुसती सेवा करून फायदा नाहीये. तर बघा असा कुंचन आपल्याकडे आहे. तर बघा माझ्या प्रत्येक व्हिडिओची आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची कॉपी होते. तुम्ही सुद्धा ऑब्झर्वेशन करालच. कारण आता मी बघा चंदन अष्टगंध हळद त्याचं कसं मिश्रण बनावं हे मी तुम्हाला दाखवले. आता काही दिवसांत तुम्हाला दुसऱ्याच्या चॅनलवर सुद्धा हे बघायला मिळेल. अगदी तुम्ही बारकाईने लक्ष द्या. कारण कसं असतं स्वतःचं अस्तित्व जे नसतं ज्यांचं काय ते कॉपी नेहमी करूनच आपलं चॅनल चालवत असतात. पण एक अशी वेळ येते की कॉपी खूप वेळ चालत नाही आणि शेवटी कर्म सुद्धा माणसाचं चांगलं असावं लागतं. कुणाचं कॉपी करून कुणाचं चोऱ्यामाऱ्या करून कधीच आयुष्य आपलं पणास लागत नाही. जे असेल ते स्वतःचं असावं. तर बघा सुंदर असा कुंचन आहे आपल्याकडला. तर आता कुंचन आपण इथं ठेवणार आहे ह्या ताटामध्ये. कारण आपण एका साईडला लक्ष्मी मातेला ठेवलेला आहे आणि त्यांच्या शेजारी अगदी कुंचन ठेवूया. तर शुद्ध तुपाचा दिवा बघा आपण लावलेला आहे कुंचन सेवेसाठी. शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा. तर आपण हा कुंचन सेवेसाठी इथं लावूया आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चांदीची निरांजनमध्ये तुपाचा दिवा तुम्ही नक्की लावा. नसेल तर तुम्ही खरेदी करा. आपल्याला 18 ग्रॅमचा तुपाचा दिवा आहे. त्याच्यामध्ये भरपूर आपल्याकडे दिवे आहेत. कुरिअर करायचे त्यामुळे आधी त्यांच्या कुंचनची सेवा करूया आपण. कारण त्यांना अर्जंट हवा आहे. कारण त्यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलाला आपल्याकडे शॉपला पाठवतात एक अर्ध्या तासामध्ये.
कारण तो मुंबईला जाणार आहे. तर आपण आधी कुंचनची सेवा करू आणि बाकी मग सगळ्या कुंचनची सामुदायिक सेवा करू. तर बघा आपण त्या कुंचनमध्ये तुम्ही बघू शकता हळदी कुंकू सुद्धा लावलेला आहे. तर ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करत करत अगोदर अक्षता टाकायच्या आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. त्यावेळी बघू शकता माता लक्ष्मीचा मंत्र म्हटले की आपण पिवळ्या कवड्या टाकायच्या आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. जेवढ्या वेळा करता येईल तेवढ्या वेळा सेवा करा, कारण मंत्र तुमचा सिद्ध झाला पाहिजे. त्या मंत्राची प्रचिती खूप चांगली येते बरं का. कारण कसं आहे, सेवेमध्ये आळस करू नका, अगदी थोडे थोडे अगदी. आणि हे बऱ्याच ताई अशा करतात वाटीने तांदूळ टाकतात, असं करू नका. कारण हातामध्ये आपली लक्ष्मी येते, तर आपल्या हातामध्ये सुद्धा लक्ष्मी टिकण्यासाठी आपल्या स्वतःच्या हातानेच तांदूळ त्यात टाका. वाटीचा चमच्याचा अजिबात उपयोग करू नका, कारण बऱ्याचशाच ताई वाटी चमच्याने डायरेक्ट त्याच्यामध्ये हळदी कुंकू किंवा वाटी चमच्याने डायरेक्ट त्याच्यामध्ये तांदूळ रत्न टाकतात, असं करू नका. हाताचा वापर करा, चमच्याचा करू नका. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असं म्हणतात. कवड्या सुद्धा तुम्हाला टाकायचे आहेत, गोमती चक्र टाकायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असं अक्षदा रत्न अशी सेवा करायची तुम्हाला. हाताने टाकायचंय बरं का. देवाने एवढे 2 हात दिलेत आपल्याला, तर चांगल्या कार्यासाठी आपल्या हातातून टाकायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करत करत कुंचन भरायचं आहे. 5 कवड्या, 5 गोमती चक्र आणि 5 ब्राऊन कवड्या असं टाकायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. अगदी तुम्ही रत्नाला सुद्धा अलंकरित करू शकता बरं का, असं काही नाहीये. कारण बऱ्याचशाच ताईंचं असं मत असतं की ताई मग सगळ्याला अलंकरित करतो तर रत्नाला का नाही करायचं. तर रत्नाला सुद्धा तुम्ही हळदी कुंकू लावून अलंकरित करून सुद्धा टाकू शकता. आणि खरं आहे, कारण ते रत्न जे आहेत ते सिद्ध होतात बरं का. कारण काही गोष्टी तुम्ही माझ्याकडून शिकता आणि काही गोष्टी तुमच्याकडून मला शिकायला भेटतात, कारण आपण एकमेकाला धरून चालतो. त्यामुळे बघा असं तुम्ही कवड्यांना सुद्धा हळदी कुंकू लावू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. गुलाबाचा धूपकोण लावलेला आहे बरं का मी सेवेसाठी. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता ह्याच्यामध्ये बघा हा गुलाबाचा धूपकोण आहे आपल्याकडला, हा मी लावलेला आहे सेवेसाठी. तर ह्याच्यामध्ये बघू शकता टाकल्या कवड्या सगळ्या रत्नाला सुद्धा हळदी कुंकू लावून अलंकरित करा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करत करत बघा त्याच्यामध्ये तुम्ही सगळे रत्न, सगळे मोती, पवळे सगळं टाकू शकता. तर बघू शकता हळकुंडाला सुद्धा मी अलंकरित केलेलं आहे, कारण हे आपले जे रत्न आहे ते सिद्ध होत आहेत ना, मग त्याला हळदी कुंकू लावायला काहीच हरकत नाही. हे बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करत करत बघा ह्याच्यामध्ये तांदूळ रत्न अशी सेवा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याच्यामध्ये बघा हा चांदीचा आपला नारळ टाका. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक पारिजातकचं फूल टाका आणि हे उधळायचं एक फूल आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. थोडेसे तांदूळ टाका. पुन्हा जास्वंद म्हणजे गणपती बाप्पा पुत्र आहे माता लक्ष्मीचा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तेव्हा बाप्पांसाठी जास्वंदाचं फूल टाकायचं आहे सेवेमध्ये. विष्णूंचं पण फूल आहे आपल्याकडे, कारण सगळ्यांची सेवा एकत्र होते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करत करत बघा ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्याच्यात बघू शकता पारिजातकचं फूल विष्णूंना प्रिय हे सुद्धा आपल्याला या सेवेमध्ये ठेवायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचं बघू शकता लवंग सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे, चांदीची लवंग. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. किटची तुम्हाला किट हवं असेल पूर्ण तर किट घेऊ शकता. फक्त कुंचन, कवड्या, गोमती चक्र त्यासोबत बघा आपल्याकडे पंचरत्न, कमळाचे एक फुल आणि शिक्का घेऊ शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः अशी सेवा करत करत बघा त्याच्यामध्ये तुम्हाला मोती टाकायचे. आता मोती बघा मी एक घेतलाय, त्यांचा एकच ऑर्डरचा आहे, पण मी सजेस्ट करते 7, 11, 5 अशा क्वांटिटीमध्ये मोती घ्या. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्यात बघू शकता थोड्याशा अक्षता पण तुम्हाला टाकायच्या आहेत. पवळा सुद्धा टाकायचा आहे. माता लक्ष्मीचा मंत्र महत्त्वाची सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर ह्याच्यामध्ये बघू शकता पवळा. आता बघा तांदळात पवळा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. पवळे तुम्ही 4, 5, 3 क्वांटिटीमध्ये 2 घेऊ शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हे पवळा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याच बघू शकता चांदीच्या अक्षता सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. हे सगळं कुंचन सेवेचं साहित्य अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे. शॉपला व्हिजिट करून सुद्धा हे पूजा साहित्य तुम्ही खरेदी करू शकता. ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे.
तर हे बघा चांदीच्या अक्षता एकूण ताईने आपल्याला 11 घेतलेल्या आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः ह्या चांदीच्या अक्षता. त्याच अक्षता गुंजा, माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गुंजा. आता एवढे दिवस गुंजा आपल्याला उपलब्ध नव्हत्या, पण एक ताई आहेत ज्या शेतकरी आहेत बरं का, आणि त्यांनी आपल्याला ह्या गुंजा पाठवलेल्या आहेत. आणि खरंच त्या ताईंचे खूप मनापासून आभार आणि धन्यवाद, कारण त्यांनी त्यांच्या शेतात ह्या गुंजा काढून पाठवलेल्या आहेत. आणि गुंजा ताई शेतातल्या काढून पाठवलेल्या आहेत बरं का. त्यांची सुद्धा माता लक्ष्मी सेवा स्वीकार कर आणि ताईंना सुद्धा यश, बरकत आणि भरभराटी दे. कारण बघा कधी कधी बघा माता लक्ष्मी किंवा स्वामी न कळत का होईना चांगल्या लोकांशी आपले संबंध जोडले जातात आणि कुठं ना कुठून चांगले लोक आपल्यापर्यंत पोहोचतात. ही स्वामींची माता लक्ष्मीची कृपा आहे. तर या ताईंच्या गुंजा आहेत स्वामी, आणि तुमच्या कृपेने त्यांची भरभराटी व्हावी आणि या सेवेचं पुण्य ताईंना सुद्धा मिळावं. तर या गुंजा आहेत बरं का. तुम्ही 11, 21 किंवा 60 टाका. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. कारण गुंजा ह्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत बरं का. आणि असा तांदळाने कुंचन तुम्हाला पूर्ण भरायचं आहे आणि कुंचनच्या शेवटी लक्ष्मीचा शिक्का आणि कमळाचं फूल टाकायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. 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 तर हा कुंचन आपला पूर्ण भरलेला आहे बरं का तांदळाने आणि अक्षदाने. तर ह्या कुंचनवरती पुन्हा एकदा हळदी कुंकू तुम्ही लावू शकता किंवा नाही लावलं तरी चालेल. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. माता लक्ष्मी ज्या इच्छेसाठी ही सेवा आम्ही करतोय ती सेवा पूर्णत्वास जाओ आणि तुमच्या सेवेचा कृपा आशीर्वाद आम्हाला सुद्धा मिळावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना. तर हे पंचरत्न जे आहेत ते ओपन करून ह्याच्यामध्ये टाकायचे. तर हे ताईने डबी घेतले त्यामुळे मी असेच ठेवते, पण पूर्ण डबी ओपन करून हे पंचरत्न त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्याच बघू शकता सगळ्यात शेवटी हे आपल्याला कमळाचं फूल ठेवायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. त्याचं बघा चांदीचा शिक्का तुम्ही बघू शकता. हा आपल्याकडला चांदीचा शिक्का आहे. सर्व मंगल मांगल्ये जवळपास 108 वेळा तर आपला मंत्र झाला पाहिजे बरं का. फक्त कुंचन काही ताई घाई करतात आणि भरतात, असं नका करू. थोडा सेवेला सुद्धा वेळ द्या, कारण 108 वेळा तुम्ही मंत्र केला तर त्याची तुम्हाला प्रचिती लवकर येईल. हळूहळू कुंचन भरा, थोडे थोडे तांदूळ टाका. तर हा बघा आपल्याकडला चांदीचा शिक्का आहे. या कुंचनमध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला ठेवायचा आहे. तर ही अशी कुंचन सेवा आपली पूर्ण झालेली आहे. त्याच बघा कुंचन सेवेसाठी आपण कमळाची फुलं आणलेली आहेत, ती सुद्धा ठेवणार आहे. आणि त्या कुंचन सेवेसाठी बघा आपण बांगड्या देतोय, तर त्या बांगड्या कुठं ठेवाव्या. तर बघा ह्या बांगड्या ज्या आहेत त्या एका ठिकाणी तुम्ही ताटात बघा ठेवू शकता किंवा तिन्ही साईडला ठेवा. हिरव्या वेगळ्या, पिवळ्या वेगळ्या आणि लाल वेगळ्या. तर अशी कुंचनची सेवा आहे बरं का. ह्या बांगड्या म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय. तर ह्याच्यामध्ये मी एकत्र बांगड्या ताईंच्या ठेवलेल्या आहेत, पण तुम्ही इथं हिरव्या, इथं पिवळ्या, इथं लाल अशा प्रकारे तुम्ही या बांगड्या. तर अशी आपण ही कुंचन सेवा पूर्ण केली. आणि तुम्हाला कशी वाटली कुंचन सेवेसाठी बघा आज साक्षात कमळ आपल्याला मिळाले आणि सगळ्या ताईंची बघा ह्या कमळाच्या पूजनाने सामुदायिक सेवा होणार आहे. तर कुंचन सेवेसाठी आज खूप सुंदर असं आपल्याला कमळ सुद्धा मिळालेलं आहे. तर हे कमळ आपण ह्या कुंचनवरती ठेवूया. हे बघा माता लक्ष्मी म्हणजे जे मनापासून हवं ना ते सेवा करायची इच्छा असेल तर ते अगदी मिळतं. ह्याचा अनुभव मला सुद्धा खूपदा आहे, तसं तुम्हाला सुद्धा असेल. स्वामीने सुद्धा बघा कमळाचं फुल हातामध्ये घेतलंय आणि स्वामींना सुद्धा खूप आवडलंय. स्वामी कृपेने, माता लक्ष्मी कृपेने सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या हे स्वामींचरणी आणि माता लक्ष्मी चरणी मी प्रार्थना करते. तर अशी सुंदरशी बघा ताईंची कुंचन सेवा झालेली आहे. तर तुम्हाला कळले असेल. आता बघा आपला व्हिडिओ चाललाय तर हे 2.5 ते 3 तास बरोबर तुपाचे दिवे चालतात. धूर होत नाही, भडका होत नाही किंवा कुठल्याही ह्याच्यामधून केमिकल नाहीये किंवा ह्याच्यामध्ये वॅक्स वगैरे नाहीये. सगळ्या आपल्याकडे पंथ्या आहेत त्या नॅचरल आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत. कारण आपण सेवा करतो तर सेवेमध्ये चांगली प्रोडक्ट ठेवा. कारण तुपाच्या दिव्याने आणि मातीच्या पंथीत दिवा लावलेले लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते, लक्ष्मी स्थिर होते. आता तुम्ही नुसतं बारीक लक्ष द्या, जे जे मी करते सेम कॉपी होते बरं का. बरेच जण आपले व्हिडिओ कॉपी करतात. तर कसं असतं की कॉपीराईटला कॉपीराईट सुद्धा येतो आणि कॉपी केलेले व्हिडिओ शेवटी कॉपी असते, दुसऱ्याची असते. स्वतःच असं काहीतरी मांडता आलं पाहिजे. ह्याला कसं असतं गुरुचं म्हणजे स्वामींचं पाठबळ, माता लक्ष्मीचं पाठबळ लागतं की ते स्वतःचं मांडण्यासाठी त्यांनी शक्ती आणि ताकद द्यावी लागते. प्रत्येकालाच आशीर्वाद, प्रत्येकालाच महालक्ष्मी प्रसन्न असते असं नाही. कारण कसं असतं जे करतो ते प्रामाणिकपणे करा, तुम्ही करा, पण तुमच्या कलेने, तुमच्या स्वतःमधल्या काहीतरी अनुभवाने ह्या सेवा तुम्ही सुद्धा करू शकता, मांडू शकता. तर स्वामींच्या माता लक्ष्मीच्या कृपेने आणि त्यांच्या साक्षीने ही सेवा प्रत्येकाला चांगलं फळ देते आणि सेवेचे खूप चांगले अनुभव येतात. कारण बऱ्याचशाच ताईंचे अनुभव आहेत. त्या ताईंनी कमेंटमध्ये नक्की त्यांचा अनुभव सांगा की कुंचन सेवा केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आणि कुंचन सेवेचे आपल्याकडले अनुभव कसे आहेत, रिझल्ट कसे आहेत, तुमची अडकलेली कामं झाली, त्यासोबत काही अडकलेले पैसे होते ते मिळाले. असे असंख्य ताईंचे भरपूरसे चांगले अनुभव सुद्धा आहेत.
तर हा तुपाचा दिवा बघा भरपूर ताईंचं बुकिंग आहे बरं का, तर तुम्ही सुद्धा चांदीचा निरांजन तुपाचा दिवा घेऊ शकता। सगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत, लक्ष्मीची पावलं आहेत आपल्याकडे, लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आपल्याकडे मिळते। ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करा आणि सुंदर अशी लक्ष्मीची पावलं आणि कुंचन तुम्ही सुद्धा सेवा नक्की ऑर्डर करा। तर बघा आपल्याकडे बघा ही प्युअर हळद जे मी आता मिश्रण केलं त्याच्यामध्ये बघा अष्टगंध आणि हळद टाकलेली आहे। तर बघा ही आपल्याकडली प्युअर हळद आहे, बघू शकता, देवी देवतांना सुद्धा लावू शकता। आपल्याकडलं जे आता मी कुंचन सेवेला जे कुंकू लावलेलं आहे ते ओरिजिनल कुंकू आहे बरं का, हे आपल्याकडे बघू शकता ओरिजिनल कुंकू आहे आपल्या हळदीचं, कोणतंही केमिकल नाहीये, कोणताही डाग, कोणतेही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाहीत, कारण हे प्युअर हळदीचं कुंकू आपल्याकडे मिळतं। त्याचं बघू शकता अष्टगंध सुद्धा आपल्याकडे जो मी अष्टगंध मिक्स केलेला आहे तो अष्टगंध हा आहे, केशर चंदन अष्टगंध आहे। तर अशी सेवा आपण केलेली आहे। त्यासोबत बघू शकता अष्टलक्ष्मी दिवा, छोट्या ज्या छोट्या किमतीमध्ये तुम्हाला दिवा मिळायचा त्या छोट्या किमतीमध्ये तुम्हाला होलसेलमध्ये मोठा दिवा मिळणार आहे। बुकिंग चालू आहे, मॅन्युफॅक्चरिंगचं काम चालू आहे बरं का, तर 8 दिवसाचा वेळ लागेल पण तुम्हाला सर्वांना दिवा मिळणार आहे। तर असा अष्टलक्ष्मी दिवा आहे बरं का, ह्याची सुद्धा विधिवत पूजा करून मिळणार आहे। तर त्यासोबत बघा कामाक्षी दिवे, कामाक्षी दिव्याचं भरपूर बुकिंग चालू आहे, हा सुद्धा होलसेलमध्ये आहे, अगदी छोट्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये दोन्ही साईजमध्ये तुम्हाला कामाक्षी दिवा होलसेलमध्ये मिळणार आहे। जो हवा त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तर सगळे कुंचन बघा विधिवत आपण पूजा करूया, सिद्ध करूया माता लक्ष्मीच्या आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला सर्वांचे चांगले अनुभव तुम्ही लवकरच शेअर कराल, तुमच्या सर्वांची प्रगती व्हावी। जे तुम्ही त्रासात आहे, काही सेवा ही माता लक्ष्मीची सेवा आहे, त्यामुळे तुम्ही मनोभावे करा। आणि ज्यांनी आपल्याकडे कुंचन विधिवत पूजा करून घेतलाय त्यांना दिलेला आहे, त्यांना अनुभव आला नाही असं आजपर्यंत झालं नाहीये। तर ज्या ज्या ताईंना छान छान अनुभव आलेत त्या ताईंनी कमेंट नक्की करा, तुमचे अनुभव बघून अजून 4 ताई सेवेमध्ये येतील आणि त्यांचं चांगलं झाल्यावर त्याचं पुण्य, त्यांचे आशीर्वाद तुमच्या मुलाबाळांना तुमच्या संसाराला लागतील। तर बघू शकता सुंदर असं बघा कोल्हापूर महालक्ष्मीचा फोटो बऱ्याच ताईंनी मला विचारला, तर हा ताईनो विक्रीसाठी नाहीये, कारण हा प्रसाद रूपामध्ये आम्हाला कोल्हापूरमध्ये मिळालेला आहे। त्यामुळे त्या आपल्या म्हणजे माझ्या संसारामध्ये माझ्या शॉपमध्ये तुम्हा सर्वांना दर्शन देतात, त्या उभ्या आहेत, त्यांच्या कृपेने सर्वांची भरभराट व्हावी हीच मी स्वामींचरणी आणि माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 ह्या मंत्राचं पठण करत तुम्हाला कुंचन सेवा करायची आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल। तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि तुम्हाला सुद्धा सेवेचे अनुभव येत असतील आणि आले असतील तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला शेअर करा किंवा कमेंट करा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सांगू शकता, पण कमेंट न चुकता करा। हळदीचं कुंकू आणि हळद आणि कुंकू ओरिजिनल आपल्याकडे मिळतं। जे पूजा साहित्य हवं त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा। तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।